आज रोजी आपल्या जमात बांधवांनी जो वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला, त्या सर्व जे आपल्या शुभेच्छा आहेत माझ्यापर्यंत पोहोचल्या। आपल्या सर्वांच्या प्रेमाखातीर आपण जे ऋणानुबंध तयार केले त्या सर्वांचं मी ऋणी आहे। आजपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून इतक्या शुभेच्छा दिल्या गेल्या की आजपर्यंत मला या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या गेल्या नव्हत्या। या सर्वांचे प्रेम पाहून एक समाजाचा एक जाणकार नागरिक म्हणून माझंही कर्तव्य आहे की ज्या आशेने आज रोजी माझ्याकडे पाहिलं जातं की त्या आपल्या भावना मी कृतीत आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आपल्या जमातीवर सातत्याने जो अन्याय होतो तो अन्याय हाणून पाडण्यासाठी जी न्यायालयीन लढाई आज रोजी चालू आहे आणि त्या माध्यमातून विदर्भातनं जी सुरुवात झाली, त्या विदर्भातल्या सुरुवातीमध्ये 2 वेळेस हायकोर्टात मॅटर निघाले आणि आज रोजी लवकरच या महिन्यामध्येच विदर्भाच्या कोडी नोंदीवरनं निकाल लागण्याची दाट शक्यता आहे। आणि आपण त्या प्रकारे कोडी हाच महादेव कोडी, कोडी हाच टोकरे कोडी, कोडी हाच ढोर आणि डोंगर कोडी आहे, या प्रकारची जी थेरी आजपर्यंत कोणी मांडलेली ती आपण मांडण्यात यशस्वी झालो आहोत। आणि मागच्या तारखेला या प्रकारे प्रस्तावना देऊन अर्जात दुरुस्ती आपली न्यायालयाने मान्य केली आणि आता युक्तिवादावरती मॅटर आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता या सर्व गोष्टीवरून कोडी नोंदीवरनं आपल्याला अनुसूचित जमातीचे कसे या संदर्भात न्यायालयीन लढाईच्या सुद्धा अंतिम टप्प्यावर आपण आज रोजी आहोत की एक जरी निकाल आपल्याला कोडी नोंदीवरनं लागला तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोडी जमातीला न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही नागपूर हायकोर्टामध्ये, त्याचबरोबर मुंबई हायकोर्ट आणि औरंगाबाद हायकोर्ट या 3 कोर्टांमध्ये आपले मॅटर हिअरिंगला आहेत आणि लवकरच नागपूरचा निकाल लागल्यानंतर औरंगाबाद आणि बॉम्बेच्या निकालाच्या मागे आम्ही लागणार आहोत, जेणेकरून आपल्या बांधवांना, सर्व आदिवासी कोडी जमात जी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील यांना न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही लढणार आहोत आणि लवकरच आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत।